ज्यानं आयुष्य दिलं जनतेला त्याला आता न्याय द्या. सुभाष तात्या खोत यांच्या निवडीसाठी सांगली जिल्हा भावूक. कधी कधी एखाद्या माणसाचं आयुष्य हे पुस्तकासारखं असतं. त्यात संघर्ष असतो, त्याग असतो, वेदना असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निस्वार्थ प्रेम असतं. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात असंच एक नाव आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे, सुभाष तात्या खोत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने मिळवलेल्या यशानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. पण या आनंदात एक हळवी अपेक्षा मिसळलेली आहे. ज्यानं पक्षासाठी सर्व काही दिलं त्याला आता योग्य सन्मान मिळावा. सुभाष तात्या खोत हे नाव केवळ राजकारणाशी जोडलेलं नाही, तर ते हजारो कुटुंबाच्या भावनांशी, आशांशी आणि विश्वासाशी जोडलेलं आहे. गावागावातून, वाड्या वस्त्यातून, शेतातून, गल्लीबोळातून फिरताना त्यांनी कधीही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. ते फक्त ऐकत राहिले जनतेच्या समस्या, त्यांच्या वेदना, त्यांच्या अडचणी आणि मग न थांबता त्या सोडवण्यासाठी धावत राहिले. कैलासवासी वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेस पक्षाची पताका उंचावत ठेवली. कधीच पदाचा मोह नाही, कधीच प्रसिद्धीची अपेक्षा नाही, फक्त एकच ध्यास, जनतेची सेवा. असं म्हणतात, काही माणसं पदावर बसून मोठी होत नाहीत, तर त्यांच्या कार्यामुळेच पद मोठं होतं. सुभाष तात्या खोत हे त्याच मोजक्या व्यक्तिमत्वांपैकी एक. आज सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सर्वसामान्य नागरिक एकाच भावनेने भरून आला आहे. डोळ्यात अपेक्षा, मनात आदर आणि ओठांवर एकच मागणी. सुभाष तात्या खोत यांना जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यपदी संधी द्या. ही मागणी केवळ राजकीय नाही, ही मागणी आहे त्या माणसाच्या आयुष्यभराच्या त्यागाची कदर करण्याची. ही आहे त्या निष्ठेचा सन्मान करण्याची. ही आहे त्या विश्वासाची परतफेड करण्याची जो त्यांनी वर्षानुवर्ष जपला. त्यांच्या निवडीमुळे केवळ काँग्रेसला बळ मिळेल असं नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, संघटन अधिक घट्ट होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे. आज सांगली जिल्हा एका निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा निर्णय केवळ एका पदाचा नसेल, तो असेल एका आयुष्यभर झटलेल्या कार्यकर्त्याच्या स्वप्नांचा, त्याच्या त्यागाचा आणि जनतेच्या भावनांचा. आता फक्त वाट पाहिली जाते आहे त्या एका क्षणाची, ज्या क्षणी न्याय मिळेल आणि संपूर्ण जिल्हा अभिमानाने म्हणेल, हा आमचा नेता, आमचा सुभाष तात्या खोत. काँग्रेस कार्यकर्ते महेश भंडारी यांनी जोरदारपणे आपली भूमिका मांडली. नमस्कार, मी महेश भाऊसाहेब भंडारी. गेली बरेच वर्ष काँग्रेस या पक्षामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. तर नुकत्याच झालेल्या आपल्या महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका यामध्ये भरघोस यश हे काँग्रेस व मित्र पक्षाने मिळवलेले आहे. तर या संदर्भात खेडोपाडी आपल्या संपर्क असणारे सुभाष तात्या खोत हे काननवाडी येथील रहिवासी, ते तेथील खुद्द माजी सरपंच आहेत. तर त्यांना आपल्या या जिल्हा परिषदमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागावी अशी कार्यकर्त्यांकडून खूप जोराची मागणी होत आहे. आणि खेडोपाडी असलेला ग्रामीण भागामध्ये त्यांचा जनसंपर्क आणि इतर कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि लोकांना सांभाळून घेण्याची त्यांची जी ताकद आहे, जे स्किल आहे, ते तात्यांकडे आहे. आणि अशी माणसं ही आपल्या जिल्हा परिषदमध्ये असावीत असे बऱ्याच कार्यकर्त्यांचं मत आहे. माझंही वैयक्तिक हे मत आहे. त्यामुळे त्यांना ही संधी मिळावी स्वीकृत सदस्य म्हणून, ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते एक चांगले वक्ते आहेत आणि काँग्रेसची मुलूक मैदानी तोप सांगली जिल्ह्याची अशी एक त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांना ही संधी जरूर मिळावी. स्वर्गीय वसंतदादा पाटील असू देत, स्वर्गीय आपले प्रकाश बापू पाटील असू देत, त्यांचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलेले आहेत. विशालदादांच्या बरोबर सुद्धा आता ते काम करत आहेत आणि त्यांना खरोखर ही संधी मिळावी अशी सर्वांची इच्छा आहे.